तर नमस्कार मंडळी, पुन्हा तुम्हाરું स्वागत છે मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर इन अगोदर मी जी तुम्हाला निमणू झाड दाखवली ती निमणू झाड आहे जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त त्या निमणू झाड उभं आहे. तुम्ही देखील राहता ते उन्हाळा चालू आहे आणि 45 डिग्री सेल्सिअस योग्य दादा टेम्परेचर क्रॉस विजय आलं जळगाव जिल्हा सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येक गाव मा असो एक झाड रसच जुनू झाड आणि म्हणजे त्या झाडकाले जे गावनी जी मंडळी आहे ती बसस विचाराशी देवाणघेवाण वस एक कट्टो त्यान जमेल रस आणि एक वेगळं प्रकारनो आनंद आपलं त्या झाडकाले बसीसन वस. प्रत्येक गाव मस्त म्हणजे काही म्हातारा वगैरे बसतस, तरुण पोरा पण बसतस, मोबाईल वगैरे चालू रस मोबाईल वगैरे खेळतस. नंतर मी जो बोलतो तू बोलत नको काय बघा म्हणजे ती मी तुला विचारित प्रश्न तो बोल तुम्ही कट करून पडेल. कोरोना सुद्धा आम्ही पुरा 4 महिने होतात काढलेला म्हणजे कोरोना टाइमचा भर उन्हाळा मा यानच रे. तर योग्य म्हणतो दादांच्या असतील बरोबर, ज्येष्ठ असतील दादांच्या दादांच्या बरोबर, पोरा यन पोरा सगळं यानच रे, सगळं यान बसव एक कट्टोच विचारत होते. तर दादाची संख्या होती दादा जवळ लहानपणे हाय झाड म्हणजे आठवस का तू ना आता ती तर मी तो म्हणले की आता येणं आधी शोधू या म्हणजे त्यांची जागा बरोबर. तर मन योगेश आजोबा ते मला आठवत असो का, कारण ते म्हणजे 75 ते 80 वर्षानं म्हातारा उजाला तो म्हणजे केला बरोबर. आणि तिने म्हणजे तिने वारानं म्हणजे जवळजवळ 50 वर्ष होई घ्या बरोबर. तर मला तरी असं अंदाज म्हणजे 150 वर्ष ते या वेगळ्या आणि 50 वर्ष झाड पाहिजे असलो पाहिजे बरोबर. म्हणजे जवळजवळ 200 वर्ष या झाडनी वयस म्हणजे काही नॅचरल अशी बोलता येईल दादा. म्हणजे तुम्ही कितला पण आपण येशील जर घर मला अशी नॅचरल हवा नाही भेटो ज्ञान एवढा खातला पडेल किंवा ज्ञाना एवढा झोपेत लोक किंवा बसेल बरोबर. सगळा छोटा मोठा खेळ सुद्धा ज्ञानाच खेळ बरोबर. तर मी तर म्हणलं ना की आता ते झाड बोलू शकतो नाही तर या झाडना गोष्ट कुठल्या तरी गोष्ट साक्षीच आहे बरोबर. असं काही एक जुनी झाड आणि प्रत्येक गावात एखादा स्टँडवर एखादा मंदिर पान एखादा हायस्कूल शाळा पान असं जुनं झाड प्रत्येक गावात अजूनही सावली दाट जातात अजूनही सावली दाट. मग तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला गावामध्ये जरा झाड असेल आणि जर तुम्ही त्या झाडखाली जर बसत असेल तर नक्की कमेंट्स करी सांगू आणि तुम्हाला गावનું नाव पण टाकू खाली कमेंट्स. ओके. आणि जरी व्हिडिओ आवडे असेल तर व्हिडिओला लाईक करो, शेअर करो आणि मनोज पाटील इंस्टावर आणि फेसबुकवर फॉलो करो आणि यूट्यूबनं पण सबस्क्राईब करो ही विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.